नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण बघतोय 6 जुलैचा हवामानाचा अंदाज। कोणत्या भागात कशा प्रकारे पाऊस असणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याचप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या चॅनलवरती सांगितल्याप्रमाणे पाऊस ज्या ज्या ठिकाणी सांगितला त्या त्या ठिकाणी आपण बघितला आणि तिथे तिथे पाऊसही पडलेला आहे। तर चला मित्रांनो, आपण 6 जुलैला सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंतचं हवामान म्हणजे 12 ते 1 पर्यंतचा हवामान अंदाज कसा राहील तो आपण या व्हिडिओत बघणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंटमध्ये नक्की सांगा। मित्रांनो, आपण बघतोय की सुरत, मुंबई या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय, पण सुरत मध्ये कोरडं वातावरण बघायला मिळतंय। त्याचबरोबर सोलापूर मध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे, हैदराबाद मध्ये सुद्धा, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर नागपूर, इंदोर या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। तर आपण बघणार आहोत 9 ते 11 या टायमिंगचा हवामानाचा अंदाज बघूया आपण। तर चला आपण व्हिडिओमध्ये बघतोय की कोणत्या कोणत्या ठिकाणी पाऊस कसा कसा होणार ते आपण बघणार आहोत। तर सगळ्यात पहिले अगोदर मित्रांनो, आपण जाणून घेऊया नाशिक या भागामध्ये सकाळी 10 ते 11च्या सुमारास हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर पेठ, अश्वा, इकडे सटाणा, मालेगाव, मनमाड तर या भागांमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असू शकतो। घोटीमध्ये मात्र मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। त्याचबरोबर कुळगाव, बदलापूरमध्ये, वादामध्ये, त्याचबरोबर जवाहरमध्ये, बोईसरमध्ये, वसई विरार, मुंबई, त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, इकडे अलिबाग, पेन, तसेच कर्जत, लोणावळा, खोंडावळ, त्याचबरोबर नागोठणे, माणगाव, इकडे मुरुड जंजिरा, हरिहरेश्वर, मंडणगड, महाड, तसेच लौसा, ठीक आहे, त्याचबरोबर महाबळेश्वर, इकडे दापोली, खेड, दाभोळ, जयगड, चिपळूण, तर संगमेश्वर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। त्याचबरोबर वाई, भोरमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय। तसेच सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, इकडे कराड, त्याचबरोबर ईश्वरपूर, कोडोली, कोल्हापूर, तसेच सांगली, तासगाव, अंजनी, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर विटा, मायनी, त्याचबरोबर म्हासवड, नेते, अकलूज, तसेच इंदापूर, बारामती, तुम्ही बघू शकता बारामती, फलटण, तर या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागात म्हणजे या टायमिंगला बघायला मिळतोय। त्याचबरोबर अजून इकडचा जर आपण काही भाग जर बघितला तर तुम्ही बघू शकता विजयपूर, इंदी, अक्कलकोट, नळदुर्ग, सोलापूर या भागांमध्ये कोरडं वातावरण आहे। पंढरपूर, सांगोले या भागांमध्ये कोरडं वातावरण आहे। त्याचबरोबर धाराशिव, बार्शी या ठिकाणी हलकाच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। तसेच लातूर, अहमदपूर, परळी या भागामध्ये कोरडं वातावरण आहे। परभणीमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आहे। नांदेडमध्ये सुद्धा कोरडं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय। त्याचबरोबर माजलगाव या ठिकाणी सुद्धा परळी, माजलगाव या ठिकाणी सुद्धा कोरडं वातावरण आहे। त्याचबरोबर परतूर, जालना, अंबड, त्याचबरोबर पैठण, पाथर्डी, बीड, जामखेड, त्याचबरोबर बार्शी, धाराशिव, इंदापूर, इकडे कर्जत, दौंड, बारामती, लोणंद, पुणे, शिरूर, मनसर, अकोले, श्रामपूर, अहिल्यानगर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय। तसेच छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये सुद्धा आपल्याला म्हणजे काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला बघायला मिळतोय। तर मित्रांनो, आपण बघितलंय सकाळी 9 ते 11 पर्यंतचा हवामानाचा अंदाज आपण बघितला। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर 12 ते 2 पर्यंतचा हवामानाचा अंदाज जर आपण बघितला तर तुम्ही बघू शकताय छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर भोकरदन, सोयगाव, त्याचबरोबर बोदवड, जळगाव, त्याचबरोबर अमळनेर, धुळे, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, श्रामपूर,
तर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर कर्जत, दौंड, बारामती या ठिकाणी सुद्धा, तसेच इकडे जर आपण बघितलं महाबळेश्वर, महाड, लौसा, मुरुड, जंजिरा, लोणावळा, तर हा जो भाग आहे आपला मुंबई, नवी मुंबई, कोळगाव, बदलापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर आता आपण बघत आहोत नाशिक जिल्ह्यातील अजून काही भागांमध्ये आपण पाऊस बघूया की कुठे कुठे आपल्याला पाऊस बघायला मिळतोय. तर इकडे जर बघितलं तर लाखलगाव, चिंचोली, त्याचबरोबर भोरगाव पिंपरी, सिन्नर, मुसळगाव, भेंडाळी, माळसाकोरे, कोठुरे, सायखेडा, निफाड, नायथाळे, विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल, त्याचबरोबर इकडे जर तुम्ही बघितलं तर पाटोदा, येवला, नगरसूल, इकडे अंदरसूल, बोलकी, त्याचबरोबर सोनारी, सांगवी, शहाजापूर, कुसमडी, हिसावळ, नांदगाव, मनमाड, अंकई, त्याचबरोबर कोकणखेड, त्याचबरोबर चांदवड, परसूल, उमराणे, त्याचबरोबर देवळा, लखमापूर, सटाणा, लोहारे, देवळा, अजून धोडंबे, खेरवाडी, साकोरे. तर नाशिकच्या या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 11 ते 2 दरम्यान आहे. त्याचबरोबर वणी या ठिकाणी सुद्धा, गंगापूर, दुगाव, त्याचबरोबर इकडे अजून जर बघितलं तर कोपुर्ली, खुर्द, पेठ या ठिकाणी सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर अजून जर बघितलं तर कसारा, उंबरमाली, पलसीन, उंबरखेड, त्याचबरोबर आतेगाव, आतगाव, अघाई, त्याचबरोबर देवगाव, उंबरेपाडा, त्याचबरोबर गणेशपुरी, पळीपाडा, इकडे भिवंडी, कल्याण डोंबिवली, इकडे अंबरनाथ, कोळगाव, बदलापूर, त्याचबरोबर मुरबाड, तसेच इकडे पनवेल, रसायनी, बटाणा, आपटा, त्याचबरोबर उरण, सेवा, नवी मुंबई, मुंबई. तर या भागांमध्ये जर आपण बघितलं ठाणे, मीरा भाईंदर या भागांमध्ये आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. आता जर बघितलं तर पुण्याच्या ठिकाणी जर बघितलं तर पुणे, पिंपरी चिंचवड, खेड, मंचर, आळेफाटा, जुन्नर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. सासवड, जेजुरी या ठिकाणी सुद्धा भरपूर पाऊस बघायला मिळतोय. तसेच फलटण, बारामती, दौंड, केळगाव मध्ये सुद्धा, श्रीगोंद्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आहे. त्याचबरोबर कर्जत मध्ये, त्याचबरोबर कत्रा मध्ये, अजून करमाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. आणि हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस परांदा, बार्शी, कोरडूवाडी या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर पाटोदा, जामखेड, तसेच शूर, कसार, पाथर्डी, अरमापूर, त्याचबरोबर पैठण या भागांमध्ये सुद्धा हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये मुसळधार पाऊस आहे. त्याचबरोबर गंगापूर, खिरडीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आहे. वैजापूरमध्ये हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला वैजापूरमध्ये सुद्धा बघायला मिळतोय. तर त्याचबरोबर अजून जर बघितलं तर इकडे भोकरदन बघितलं तर आपण पैठण वगैरे बघितलं. तर आता अहिल्यानगरचा जर भाग बघितला तर अहिल्यानगर मध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर देवगाव, धनगरवाडी, त्याचबरोबर ढेरे, तसेच मिरी, घोडेगाव, सोनई, ब्राह्मणी, राहुरी, त्याचबरोबर कनगर, देवळाली, प्रवरा, कान्हेगाव, बेहरादपूर, त्याचबरोबर पासेगाव, मांजरी, वाटपूर, नेवासा, त्याचबरोबर इकडे जवळके, प्रवारा, संगम, बेळगाव, ममदापूर, तसेच कमलपूर, इकडे बघितलं खाली तर टाकळी भान, खोकर, श्रामपूर, दिघी, ब्राह्मणगाव, तसेच अजून जर बघितलं तर तरकसवाडी, राजुरी, लोणी, कोल्हार, तसेच लोहारे, अश्वी, तुम्ही बघू शकता अश्वी, जोरवे, राहाता, एकरुखे, चांगदेवनगर, पिंपळवाडी, शिर्डी, पोळेगाव खुर्द, जवळके, त्याचबरोबर शहाजामपूर, कोपरगाव, बोलकी, भोजडे,
भौर, म्हस्की, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर नादी, टेंभी, इकडे अगर, सायगाव, वैजापूर, लोणी, पानवी, बोलणी, बिलोणी, त्याचबरोबर खंडाळा, भोसार, त्याचबरोबर इकडे जर आपण अजून भाग जर बघितलं तर या भागांमध्ये जर आपण बघितलं तर या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर मित्रांनो, आपण बघितलंय इथे की बीड, परभणी या भागांमध्ये सुद्धा आपल्याला जर बघितलं तर हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. त्याचबरोबर धाराशिव, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी सुद्धा 1 ते 2 च्या या दरम्यान भरपूर प्रमाणात आपल्याला पाऊस हा बघायला मिळतोय. उमरागा, त्याचबरोबर इकडे सेंड, तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. त्याबरोबर शहापुरा, तर या भागामध्ये सुद्धा पाऊस हा आपल्याला भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंतचा हवामानाचा अंदाज बघितलेला आहे. तर तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.